तर चंद्रपुरात काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवत यश संपादन केले। दरम्यान प्रतिभा धानोरकर यांच्याशी बातचीत केली लोकशाहीचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। पाहूया। आपल्यासोबत खासदार प्रतिभाताई धानोरकर आहे। ताई, काय सांगाल, एक हाती सत्ता तुम्ही मिळवली? नक्की खरं तर मी माझ्या सगळ्या मतदारसंघा जनता जनार्दनाचे जेवढे आभार व्यक्त करू तेवढे कमीच आहे की आपण बघितलं असेल की हा चंद्रपूर जिल्हा ज्या पद्धतीनं काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता आणि आता या निवडणुकीच्या निकालानंतर खऱ्या अर्थानं ते सिद्ध झालं। या ठिकाणी 7 नगराध्यक्ष हे काँग्रेसचे निवडून आले आणि माझ्या लोकसभा क्षेत्राचा विचार केला तर तिकडचे पण म्हणजे कारणे आणि घाटंजी हे तिथचे पण 2 नगर अध्यक्ष हे काँग्रेसचे निवडून आले आणि ज्या पद्धतीनं कौल काँग्रेसच्या बाजूने जनतेने दिला खरं तर जनतेचे आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहे आणि मला विश्वास आहे की जे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आले जनतेच्या संपर्कात राहून लोकांच्या संपर्कात राहून चांगल्या पद्धतीचं काम या शहरात नगराध्यक्ष म्हणून नक्की ते करेल। आणि आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीची वाटचाल सगळ्या भाजपवाल्यांची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि एवढी सत्ता असताना ज्या सत्तेच्या भरोशावर ते मतं मागत असताना प्रचाराच्या सभा घेत असताना सगळ्या ठिकाणी सांगत होतो की आमचे मंत्री आहे आमचे आमदार आहे आमचे खासदार आहे आम्ही हे करू पण शेवटी याही गोष्टीचा विरोध करत जनता कुठेतरी काँग्रेसच्या बाजूने भक्कमपणे उभी राहिली आणि काँग्रेसचा विजय हा दणदणीत या ठिकाणी जिल्ह्यात झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।